चला चला लगेच स्टार्ट करायचं आहे आणि चोपडा संघ टॉस जिंकला या सामन्यामध्ये आणि आमंत्रण बॅटिंगचं दिलंय भुतवड संघाला. पहिलाच बॉल अगदी वेध घेतो आहे का शरीराचा. नक्कीच पंच सांगता आहेत की हा लेग बाईटच्या स्वरूपातली धाव आहे, म्हणजे लेग बाईटच्या स्वरूपातल्या धावेने या ठिकाणी खातं ओपन. यावेळेला जर बघितलं तर डॉट बॉल. नक्कीच तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी मागणी आहे. तिसरे पंच रिॲक्शन असतील. हॅलो हॅलो. फेअर डिलिव्हरी आहे. बॅटर जर बघितलं तर
मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, परंतु राहुवाजीच्या रूपामध्ये एक मोठी विकेट आली आहे. अमोल धनगर आले आहेत. मागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली. नॉन स्ट्रायकिंग एंडला अमोल डांगे, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये अक्षरशः फटकेबाजी केली होती, तोच बॅटर आता नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंगला नवीन बॅटर अमोल धनगर. यावेळेला जर बघितलं तर ड्राईव्ह करत असताना कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे चंद्रशेखर पाटील. सुरुवात या ठिकाणी ओव्हरची करत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल. हॅलो, तिकडे भोजनाची व्यवस्था झाली आहे का? हिट चांगला होता. धावफलकावरती 17 धावा. तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अमोल धनगर, त्यांच्या सोबतीला अमोल डांगे आणि चंद्रशेखर पाटील यांचा पहिला ओव्हर बघितला. दुसरा पॉवर प्लेचा तर नक्कीच त्यांनी 5 धावा खर्च केल्या. एक इकॉनॉमिकल ओव्हर पाहायला मिळतोय. चला लवकर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवायचं आहे. लवकर गोलंदाजी ट्रॅकवरती या. त्या ठिकाणी जर बघितलं तर टायमर सेट आहे. टायमिंग जर संपला ना तर नक्कीच 3 धावांची पेनॉल्टी आणि एक खेळाडू तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. यावेळेला बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत नाही पोहोचणार. यावेळेला दणका दिलाय आणि बॉल पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे या 4 धावांसाठी. यावेळेला समोरच्या दिशेला प्रॉपर फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी
नक्कीच आहेत का? नक्कीच आहेत आणि बॉल सुद्धा हॅलो अमोल धनगर बॅकफुटला गेले, बॅकफुटला जात समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला हा चेंडू. निर्धाव बॉल. 22 धावा धाव फलकावरती आतापर्यंत झाल्या. तिसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. संजोग पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली जर बघितली तर आतापर्यंत सुरुवात झाली आहे. एक सिंगल सिंगल यावेळेला विकेटचं पतन. कॅच पकडला गेलाय. सॅम त्या ठिकाणी होते आणि धक्का क्रमांक हा दुसरा लागतोय. अमोल डांगे यांच्या रूपामध्ये मोठी विकेट. तर पुन्हा एक वेळ संजोग पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रीतम नवीन बॅटर आले आहेत. हो पहिलाच बॉल प्रीतमने भिरकावून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या पलीकडे एक टप्पा बॉल सीमारेषा पार. चौकार. काय फटका होता. अक्षरशः दिवानं बनवलं या फटक्याने प्रीतम यांच्या. बघा अक्षर रिप्ले. फुल टॉस बॉल होता आणि कलात्मक फटका. अगदी टायमिंगने या बॉलला पाठवलं सीमारेषा बाहेर 4 धाव्यांसाठी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28-28. शेवटच्या बॉलवरती प्रीतम यांच्या बॅटमधून त्या 4 धावा. 7 ओव्हरचा हा सामना असणार आहे, त्यामुळे आपल्याला वेळ वाचवणं अपेक्षित आहे. यानंतर अनेक सामने आपल्याला घ्यायचे आहेत. अपील आहे आणि पंचांचं बोट नक्कीच उचललं गेलंय आणि धक्का लागतो आहे. जर बघितलं तर अमोल यांच्या रूपामध्ये हा लागोपाठ तिसरा धक्का लागतोय टीम बोधवड संघाला. ऍक्शन रिप्ले या बॉलचा बघा. समोर टाकलेला बॉल आणि बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. विकेट किपरने चुकी केली नाही यावेळेला आणि अमोल धनगर यांचा खेळ या ठिकाणी समाप्त. तिसऱ्या गड्याचं पतन. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल होतील, परंतु एका बॅटरला नक्कीच इथून धावा कराव्या लागणार आहे, कारण महत्त्वाचं षटक असणार आहे. कारण जर बघितलं तर 4थ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जशी पाहिजे त्या पद्धतीची आज मात्र बोदवड संघाने या मॅचमध्ये बनवली नाही आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा जोडला जाईल धाव फलकावरती. 29 धावा. संदीप बावस्कर नवीन बॅटर आहेत.
ओ याही वेळेला बॅटची कळा होती आणि योगेश चौधरी आज काय गोलंदाजी करतात बघा. त्यांच्या ओव्हर मध्ये जर बघितलं तर या अगोदरचा याच पद्धतीचा चेंडू होता. आताही बॅटची कळा होती. जर पाहायचं झालं तर फ्लाईट देत आहेत गोलंदाजीमध्ये, इन्व्हाइट करताय फलंदाजाला तो फटका खेळण्यासाठी आणि बॅटची कळा सुद्धा लागली होती. आणखी एक थोडासा आतमध्ये येणारा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. शार्प ऑफ कटर पेश करत असताना डॉट बॉल. चोपडा संघ आज खर तर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना, अक्षरशः बांधून ठेवलंय. आणि अमोल धनगर सारखा बॅटर, त्यानंतर अमोल डांगे सारखा बॅटर त्यांनी अक्षरशः अगदी सस्त्यात चालता केलाय. परंतु हा खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. शॉर्ट ऑन पुल करत असताना या 4 धावा मिळतील. चार धावांच्या मदतीने 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. योगेश चौधरी त्यांच्या ओव्हर मध्ये जर बघितलं तर एक चौकार मात्र आलाय, म्हणजे की 5 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केले आहे. पुन्हा एक फुलर लेनचा बॉल, रनआउटचा चान्स. विकेट किपर मात्र थोडेसे बीट झाले आहेत. या डॉट बॉलच्या मदतीने नक्कीच धावसंख्या स्थिरावली आहे 33 धावींवरती. संदीप बावस्कर 4 ओव्हर समाप्त, 33 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीचर्स सनरायझर्स बोदवड. आणि खरं तर या मॅच मध्ये आता पाहायचं झालं तर शेवटचे 18 चेंडू शेष आहे आणि आपल्याला 18 चेंडू नक्कीच कमीत कमी वेळामध्ये या ठिकाणी आता टाकावे लागणार आहेत, कारण वेळ अधिक तुम्ही घेतलाय. महेश पाटील आल्यात आता गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, रिव्हर्स स्वीप, री 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 रिव्हर्स स्वीप आणि फटका जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिलाच बॉल 4 धावांसाठी. प्रीतम धनगर जिथपर्यंत बॅटिंग साठी खेळपट्टीवरती आहेत ना, तर अशाच पद्धतीच्या कलात्मक धावेंनी ते सुरुवात करतील यात मात्र शंका नाही आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती या 4 धावा. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक सजवलाय. डीप स्क्वेअर लेगला आहे, डीप मिड विकेटला, लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डीप थर्डमॅनला त्या ठिकाणी त्या रिव्हर्स स्वीपसाठी. परंतु आता डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक 3-4 वर्तुळाच्या बाहेर, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल एवढ्याला जर बघितला तर जो क्षेत्ररक्षक 3-4 वर्तुळाच्या आतमध्ये ठेवला त्यांच्याच डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न प्रीतम धनगर यांचा होतोय, परंतु निर्धाव चेंडू टाकतायत महेश. सदोतीस धावा, 37. पुन्हा थोडासा बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू महेश पाटील टाकत असताना 37 धावांवरती धावसंख्या स्थिरावली आहे. आणखी एक वेळ पडल्यानंतर आतमध्ये वळतोय हा चेंडू आणि आणखी डॉट बॉल. आता एक जर बघितलं तर डॉट बॉल. नक्कीच
वाईटचा इशारा पंचांचा. अवांतर धाव जोडली जाईल. धावसंख्या 39. 5व्या ओव्हरचा खेळ चाललाय. यावेळेला जर बघितलं तर डाऊन दी लेग पंच यावेळेला या बॉलला वाईट बॉल घोषित करतायत. तर या ठिकाणी नक्कीच ओव्हरची समाप्ती झाली आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा. 41 लॉस ऑफ 3 टीम टीचर्स सनरायझर्स बोदवड. चला शेवटचे 12 बॉल लवकर टाकायचे. आपणास विनंती, पुढच्या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला ते 12 चेंडू टाकायचे. 6 मिनिटात 12 चेंडू टाकले नाही तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी पेनॉल्टी असणार आहे. यावेळेला जर बघितलं तर सिंगल येईल. एवढ्याला बाउन्सर, शार्प बाउन्सर पेस करत असताना खरं तर थोडासा पटकलेला चेंडू होता. यावेळेला खराब क्षेत्ररक्षण, परंतु शेवटच्या क्षणांमध्ये बाउंड्री रोप जवळ या ठिकाणी चेंडू अडवला नाही. ओके, शॉट अटेम्प्ट नाही केलाय. धावसंख्या जर बघितली तर 42 धावांवरती स्थिरावली आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सिंगल शेवटचा ओव्हर या ठिकाणी सॅम म्हणजेच की समाधान पाटील पूर्ण करतायत आणि गोलंदाजी चांगली केली आहे समाधान पाटील यांनी. जर बघितलं 13 धावा खर्च केल्या. विकेट जरूर त्यांच्या नावे नाही परंतु इकॉनॉमिकल आहेत. ड्राईव्ह चांगला आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली सजवली आहे. क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी सजवले आहेत त्याच गोलंदाजीवरती या ठिकाणी गोलंदाजी करतायत. त्यामुळे कुठेतरी धावा आल्या नाहीये. धावसंख्या मात्र 44 धावा. पुन्हा खेळ विकेटचा पदार येऊ शकतं. विकेट आली असती, कॅच सुटलाय. सोपा झेल होता. रनआउटचा चान्स दुसऱ्या धावेच्या, परंतु 2 धावा कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती 2 धावा, 2 धावेच्या मदतीने 46 धावा. पुढच्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 बॉल टाकायचे आहेत. पुढची पुढच्या 3 मिनिटांमध्ये 6 चेंडू टाकायचे आहेत. चला पटकन. धावसंख्या 46. चंद्रशेखर पाटील गोलंदाजीवरती आले. पहिलाच बॉल हवेत आहे आणि काय प्रॉपर टायमिंग आहे.
टायमिंगने या बॉलला अगदी उडवून दिलंय. एक्स्ट्रा कव्हर लाईनच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी. ऍक्शन रिप्ले बघा या बॉलचा. हा जरा पटका बघितला ना तर अक्षरशः जर जणू काही नजाकतने प्रॉपर क्रिकेटिंग फटक्याने मात्र टाइम केलं या फटक्याला. संदीप बावस्कर यांच्या बॅटमधून पुन्हा एक वेळ कट केलाय. प्रॉपर टायमिंग आहे. ट्रॅव्हल करतो वेगाने. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. या अगोदर जर बघितलं तर पहिल्या बॉलवरती षटकार, आता चौकार. शेवटच्या क्षणांमध्ये ज्या बॅटिंगची गरज होती ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संदीप बावस्कर यांच्या बॅटमधून. संदीप बावस्कर आता बरसतायत. थँक्यू डीजे. या वेळेला डोक्यावरून फटका कंप्लीट केला. दुसरा धावेचा कॉल असणार आहे परंतु नाही, एकच मात्र धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 57 वर जाऊन पोहोचते आहे. 57 डावा 57. आतापर्यंत 11 धावा आल्यात मागच्या 3 बॉलवरती. दीपक भुसारी सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतात. त्यांच्याकडे सुद्धा स्ट्रेंथ आहे फिंच हिटिंगची. पण जो डाऊन दिल एक पंच या बॉलला वाईड बॉल घोषित करतील. आणि एक्स्ट्राज कुठेतरी बघा समोरच्या टीमसाठी महत्त्वपूर्ण ठरतात त्यांच्या धाव फलकावरती. परंतु दुसऱ्या डावात ज्या वेळेला आपण बॅटिंगला येतो त्यावेळेला कुठेतरी आपल्याला दुसऱ्या डावात त्याच धावा थोड्याशा घातक ठरतात. त्यामुळे एक्स्ट्राज वरती खरं तर आवर्जून लक्ष देणं गरजेचं असतं. सिंगल 59 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. शेवटचे 2 चेंडू शेष आहे. 2 चेंडू आता शेवटचे शेष. 59 धावा धाव फलकावरती. नक्कीच तर या ठिकाणी चेक करायचं आहे वाईड आहे की नाही आहे. कारण अंपायरचा आई लॉक झाला होता. आय व्ह्यू लॉक झाला होता. त्याच्यामुळं पंचांनी या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. इट्स अ वाईड बॉल. त्यामुळे या ठिकाणी आता एक्स्ट्रा आणखी जोडली जाईल. वाईड बॉलचा इशारा तिसऱ्या पंचांचा. 60 धावा धाव फलकावरती. बॉल हवेत आहे. त्या ठिकाणी योगेश आहेत बॉलच्या खाली आल्यात आणि पॅच नाही सोडणार योगेश या वेळेला. चला थोडासा वेळ आपल्याला कमी घ्यायचा आहे. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
चला मॅचला सुरुवात करा. सुरुवात करा लगेच मॅचला विनंती आहे. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खरं तर चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. यश पाटील, महेश पाटील हे दोन्ही सलामीचे दोन्ही फलंदाज आणि अमोल डांगे एक अनुभवी फेअर. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी फेअर या ठिकाणी दिलाय. अमोल डांगे यांचा हा बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि यश पाटील जे की एक सलामीचे बॅटर आहेत चोपडा संघाकडून चांगल्या धावा करण्यासाठी जाणले जातात. पॉवर प्ले मध्ये मोठ्या फटक्यांसाठी हिटर म्हणून आपल्या संघासाठी खेळत असतात आणि आज मात्र पहिल्या 2 बॉलवरती थोडासा वेगळं काही करण्याचा प्रयत्न झालाय. 2 डॉट चेंडूंनी सुरुवात होते आहे या पॉवर प्लेच्या पहिल्या वरची दुसऱ्या डावातली. याही वेळेला स्लोवर वन बॅक ऑफ दी हँड परंतु डाऊन दी लेग. पंच या वेळेला वाईट बॉल घोषित करतायत. या एक्स्ट्रा धावेने हे खातं ओपन झालं आहे चोपडा संघाचं. टीचर्स क्रिकेट क्लब चोपडा. आताही जर बघितलं तर हा डॉट बॉल असणार आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती सिंगल जे की आली आहे वाईटच्या माध्यमातून. सुरुवात यश पाटील. मोठा फटक्यांचा वारंवार प्रयत्न. आता ही बॅक ऑफ दी हँड स्लोवर वन आणि स्लोवर वन एक जर बघितलं तर खासियत आहे अमोल डांगे यांची गोलंदाजीमध्ये. या प्रकारचा चेंडू ते वारंवार नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करतात. एका चांगल्या टप्प्यावरती जर पडला ना तर थोडंसं अवघड जातं फलंदाजांना खेळण्यासाठी आणि तेवढंच काही पाहायला मिळते. आणखी एक वेळ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट चेंडू. सुरुवात बघा ज्या सुरुवातीची गरज होती गोलंदाजीमध्ये ती सुरुवात झाली आहे. एक मात्र धाव जी आली ती वाईटच्या स्वरूपात आली. त्यानंतर मात्र मागच्या 5 चेंडूंवरती एकही धाव यश पाटील यावेळेला करू शकले नाहीये. परंतु स्लॉट मध्ये या टप्प्यावरच्या गोलंदाजीची ते अपेक्षा करत होते. स्लॉट मध्ये आला आणि टप्प्यात आल्यावर बरोबर कार्यक्रम केलाय. 6 धावा येत असताना पहिला ओव्हर समाप्त. धावसंख्या 7 धावा. बिनबाद टीम टीचर्स क्रिकेट क्लब चोपडा. यावेळेला जर बघितलं तर ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना त्यांच्या सोबतीला महेश पाटील आणि आता स्ट्रायकिंगला यश पाटील आलेत. यश पाटील यांनी शेवटच्या बॉलवरती जो 6 धावा षटकार लगावला. खरं तर पॉवर प्लेमध्ये मोठ्या फटक्यांची गरज असते. ते मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतात. वारंवार प्रयत्न यश पाटील यांचा होतोय.
रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, या प्रयत्नही मात्र फसलाय. कोणती धाव याही बॉलवरती नाही आहे. डॉट चेंडू पाहायला मिळेल. दुसरा ओव्हर पॉवर प्लेचा पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत आपल्याला प्रीतम धनगर. आणि प्रीतम यांची खासियत आहे ते जर बघितलं तर रिलीजिंग त्यांचा तो बॉल टाकण्याचा यावेळेला मात्र फटका फसवला गेलाय. सुनील बॉलच्या खाली होते आणि काही चुकी करणार मात्र नाही आहेत. यश पाटीलचा खेळ या ठिकाणी समाप्त. चला चला लवकर सुरू करायचंय. यावेळेला मात्र डाऊन दी लेग पंचांनी या बॉलला वाईट बॉल घोषित केलाय. 10 धावा धाव फलकावरती होत आहेत. दुसरा ओव्हर जे की पूर्ण करता आहेत प्रीतम. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक याच फटक्यासाठी आहेत. बाउंड्री रोपवरती जर बघितलं तर 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर 3 खेळाडू, पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये जरी सुरू असला तरी 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची मुभा या ठिकाणी आहे. धावसंख्या 11. महेश ऑन साइडला जर बघितलं तर फटका खेळून काढलाय आणि जसा फटका खेळला तर एकच धाव प्राप्त करतील एका धावेच्या मदतीने. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त होतो आहे. धावसंख्या 12 धावा आणि आता 30 बॉल मध्ये 49 धावा करायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना वेळ कमी घ्या. तुम्हाला वेळ दिलाय 28 मिनिटांमध्ये करायचे आहेत तुम्हाला 7 ओव्हर. त्यातला तुम्ही 10 मिनिटे वेळ घेतलाय. त्यामुळे 18 मिनिटांमध्ये पुढचे 5 ओव्हर तुम्हाला टाकायचे आहेत. दहा मिनिटे वेळ तुम्ही 2 षटकांसाठी घेतलाय. पुढच्या 18 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायचे आहेत. यावेळेला बॉल हवेत आहे. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले होते. हो कॅच होऊ शकला असता परंतु मात्र कॅच ड्रॉप झालाय. आणखी एक वेळ जर बघितलं तर एक मात्र धाव येईल. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरसावते आहे. 16 धावा 27 बॉल 45 ची गरज इथून आहे. लोअर फुल टॉस स्वीप केलाय. स्वीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे मात्र या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव. मोठ्या फटक्यांची गरज वारंवार इथून भासते. आता 26 बॉल 44 करायचे आहे. 2.4 षटकांचा खेळ 17 धावा धाव फलकावरती. 26 बॉल मध्ये 44 ची गरज. स्ट्रायकिंगला समाधान यांचा प्रहार. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. षटकार
नाही, खरं तर ज्या फटक्याची गरज होती, मी अगोदरच बोललो मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तो मोठा फटका अक्षरशः लगावलाय समाधान यांनी. समाधान महाका जाणले जातात संघासाठी आपला बॅटिंगने का प्रभावित केले त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. आणखी एक वेळ उडवलाय आणि सरळ हातामध्ये. आणि नक्कीच आपणा सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था या ठिकाणी झाली आहे. आपणा सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आपलं जेवण करून घ्यायचं आहे. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये भोजन व्यवस्था या ठिकाणी आमच्या संपूर्ण GTSCच्या आयोजन समितीने तुमच्यासाठी केली आहे. आता करायचे आहे 24 बॉल आणि 38 धावा. 23 धावा धावफलकावरती झाल्या, 24 बॉल मध्ये 38 करायचे आहेत. आणखी एक वेळ बॉल हवेत उडवलाय आणि या बॉलला पाठवलंय. अगदी पहिलाच बॉल या ओव्हरचा आणि पहिल्याच बॉल वरती जर बघितलं ना तर ज्या फटक्याची गरज होती तो फटका संजोग पाटील यांच्या बॅट मधून आलाय. संजोग पाटील आले. संजोग पाटील यांनी जसा फटका खेळलाय अक्षरशः 6 धावा, माफी असावी, महेश पाटील आहेत. महेश पाटील यांच्या बॅटमधून या 6 धावा पाहायला मिळत आहेत. संजोग पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. तिसरे पंच इन ऍक्शन आहेत. फिअर चेंडू, त्यामुळे पहिल्या बॉलवरती आक्रमण. 23 बॉल 32 ची गरज आहे. खराब चेंडू, नक्कीच थोडीशी दिशा जर बघितली तर बाईचा इशारा. थोडासा पायावरती गेले यावेळेला गोलंदाज आणि यावेळेला कलात्मक फटका होता. कलात्मक फटका आणि जशी कला दाखवली दुसऱ्या धावेचा कॉलचा प्रयत्न परंतु नकार देतात. यावेळेला सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने 21 बॉल 30 धावेंची इथनं गरज आहे. पहिली धाव वेगाने प्राप्त केली आहे. प्रयत्न होता दुसरा धावेचा परंतु यावेळेला मात्र एकच धाव येईल. 20 बॉल 29 ची गरज इथून आहे. 20 मध्ये करायचे 29 धावा. स्ट्रायकिंगला संजोग पाटील. आखोटप्याचा बॉल पुल चांगला केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावा अडवलाय आपल्या संघासाठी आणि खरं तर इथून अशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे. दुसऱ्या डावातला खेळ चाललाय. 19 बॉल मध्ये 28 धावेंची जरूर खेळी या ठिकाणी साकारायची आहे टीम चोपडा संघाला. परंतु त्यानंतर मात्र या धावा सहजासहजी खर्च करणार नाही टीम बोदवड. प्रयत्न करेल क्षेत्ररक्षणामध्ये, प्रयत्न करेल गोलंदाजीमध्ये अचूक टप्प्यावरचा मारा करण्याचा. त्यामुळेच प्रीतम याही वेळेला प्रयत्न करता आहेत. हाई चेंडू बघा, बॅक ऑफ द हँड चांगली डिलिव्हरी पेश केली आणि या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. म्हणजेच की पुढचे जर बघितले तर 18 बॉल 28 धावेंची गरज आहे.
18 बॉल मध्ये 28 धाव्यांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आता या ओव्हरसाठी पहिलाच बॉल वर गेलाय, दूर नाही आणि बॉलर स्वतः बॉलच्या खाली पकडल्या गेलाय झेल आणि महत्वाच्या क्षणांमध्ये संजोग पाटील यांचा संपवलाय खेळ. धक्का क्रमांक 30 लागतो आहे. संदीप बावस्कर आले, पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली आहे. विकेटने आता पुन्हा एक वेळ पलटवार करण्याचा प्रयत्न या दुसऱ्या डावात. सतरा बॉल मध्ये 28 धाव्यांची गरज आहे, परंतु यावेळेला हा फटका कव्हरच्या दिशेला. एक धाव देऊन जाईल बॅटर समाधान पाटील यांना. महेश पाटील यांच्यावरती आज नजर असेल, कारण एक षटकार त्यांनी लगावला. त्यानंतर मात्र जर बघितलं तर धावांची गरज त्यांच्याकडून आहे, कारण 16 बॉल 27 ची गरज. इथून स्लोवर वन आणि वेट केला बॉलचा, त्यानंतर एका धावेसाठी मात्र ढकललं या बॉलला. 15 मध्ये 26 करायची आहेत. 15 बॉल 26 धावा आणि आपल्याकडे एकूण वेळ बाकी आहे 10 मिनिटांचा. पुढच्या ओव्हर संपवण्यासाठी 15 चेंडूंसाठी 10 मिनिटांचा वेळ आहे. या वेळेला जर बघितलं तर कव्हर्स मध्ये फटका उत्तम होता, गतीने ट्रॅव्हल करत डीप कव्हर बॉल लाईनच्या पलीकडे महेश पाटील यांच्या बॅट मधून, माफी असावी समाधान पाटील यांच्या बॅट मधून चौकार. या वेळेला समोरच्या दिशेला प्रॉपर टायमिंगने या वेळेला मिळतील या 4 धावा आणि या 4 धाव्यांच्या मदतीने पलटवार झालाय. 13 बॉल मध्ये मात्र 18 धाव्यांची गरज. समाधान पाटील ज्या कामासाठी संघाने त्यांना पाठवलंय ते काम अगदी चोखपणे पार पाडत आहे समाधान पाटील. मागच्या 3 बॉल मध्ये 9 धावा केल्या आहेत, 2 चौकार त्यांनी लागोपाठ लगावल्यात. 13 बॉल 18 ची गरज इथून. यावेळेला जर बघितलं तर डॉट बॉल पंचांचा निर्णय या ठिकाणी, म्हणजेच की डॉट बॉलच्या मदतीने ओव्हर समाप्त. 43 धावा धाव फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल 18 धाव्यांची गरज. ओके, चेक करायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफरल घेतलाय, तर या चेंडूला आपण चेक करायचं आहे वाईट बॉल आहे की वैध बॉल पंचाने ठरवलाय. इट्स वाईड बॉल, म्हणजेच की रेफरल कायम असेल आणि रेफरल सक्सेसफुल झालाय टीम चोपडा संघाचा.
नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न होता. थँक्यू. दानसिंग नावला ट्रॅक बॉल वर आहे. दूर किती आहे बघण्यासारखं आहे. दूर आहे अगदी बाउंड्रीलाईनच्या पलीकडे. यावेळेला जर बघितलं तर 10 बॉल आणि 10 धाव्यांची इथनं गरज आहे. 10 बॉल करायचे आहेत 10 धावा. 10 मध्ये 10 धाव्यांची गरज. आणि विकेटचं पतन जरूर झालंय. एका बाजूला महेश, आता चंद्रशेखर पाटील बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 10 धाव्यांची गरज आहे. बॉल हवेत, फटका चांगला आहे. बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग लाईनच्या पलीकडे. एक टप्पा सीमारेषा बाहेर 4 धाव्यांसाठी. आणि इथनं गरज आहे आता 9 बॉल आणि 6 मात्र धाव्यांची. 9 बॉल मध्ये करायचे आहे 6 धावा. 9 बॉल 6 धाव्यांची गणित. फटका तेवढा चांगला होता, परंतु जर बघितलं नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर महेश पाटील यांच्या शरीराचा भेद घेणारा तो फटका होता. जरूर मात्र एकच धाव येईल आणि आता इथून गरज आहे 5 धाव्यांची. पुढच्या 8 बॉलमध्ये 5 धावा करायच्या आहेत. प्रयत्न होता याच बॉलवरती फटका सजवून हा सामना संपवण्याचा, परंतु अमोल डांगे सांगत असताना सहजासहजी मी त्या धावा देणार नाहीये. अमोल डांगे आजच्या दिवसात जर बघितलं तर बॅटिंगची गरज त्यांच्या बॅटमधून होती. त्या धावा कुठेतरी कमी पडल्या आणि त्या धावांचा पाठला करत असताना टीम चोपडा संघ आता मात्र थोड्याशा मजबूत स्थितीमध्ये आहे. विकेटचं पतन होऊ शकतं, परंतु नाही. एक धाव येईल या बॉलवरती. शेवटपर्यंत जाईल हा सामना. म्हणजे की 6 बॉलमध्ये 4 धाव्यांची इथनं गरज आहे. 6 बॉल करायचे आहेत 4 धावा. या वेळेला मात्र 4 धाव्यांची गरज होती आणि या चौकाराने नक्कीच सामना जिंकलाय टीम चोपडा टीमने. अभिनंदन टीम चोपडा संघाने. वेल प्लेड टीम बोदवड. चल यानंतरचा होणारा सामना आपण लगेच तयार राहायचंय. चला लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा.